मनसेचे नेते राजू उंबरकर आपल्यासोबत आहे. भाऊ, आत काही राडा झाला कार्यकर्त्यांमध्ये, काय झालं नेमकं? नाही, सन्मान्य साहेबांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली आणि साहेब आणि आम्ही निघाल्यानंतर पक्षाचं नाव खराब करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी, काही म्हणजे एका कार्यकर्त्यांनी, प्रकाश बोरकर नावाच्या कार्यकर्त्यांनी थोडासा धिंगाणा घालू पाहिला आणि आजच त्या प्रकाश बोरकरची पक्षामधून हकालपट्टी हे जाहीर झालेलं आहे. सन्मान्य साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे. अशा प्रकारचा पक्षामध्ये वाद घालणाऱ्याची हीच गती होईल. साहेबांनी आता स्ट्रिक्ट पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि हे पक्षासाठी जे जे काही घातक राहील त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई केली जाईल. मनदीप रोडेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी तर नाही ना काही? नाही, मनदीप रोडेचा विषय नव्हता, तो सचिनच्या मतदारसंघातला विषय होता आणि निवडणूक म्हणले की उमेदवार, आता इतके उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहेत आणि सन्मान्य साहेबांना तो अधिकार आहे की कुणाला उमेदवारी द्यायची आणि त्याच्यामध्ये साहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाचाबाची करायचा कुणालाही अधिकार नाही. कोणाची हकालपट्टी केली, किती वर्षासाठी? प्रकाश बोरकर असं त्याचं नाव आहे त्या युवकाचं. त्याची पक्षाने हकालपट्टी आज त्वरित केलेली आहे आणि तुम्हाला तेच मी सांगतोय की अशा प्रकारचे कडक पावलं पक्षाने उचलायला सुरुवात केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.